नमस्कार. धोंड्याचा महिना सुरू झाला आहे, अधिक मास सुरू झालेला आहे. सगळ्यांचे म्हणजे ज्यांना मुली आहेत त्यांना जावायला आमंत्रण, मुलीच्या घरी आमंत्रण दिलेलंच म्हणजे देणं चालू आहे. या आमच्या घरी जावाई लेकीला आणि धोंडेदान आहे. किती छान वाटतं ना हे ऐकायला, छान वाटते ना असं. धोंडेदान, जावायचं स्वागत, लेकीचं स्वागत, परत कोणी सोनं घालतं, नाही घालतातच बरेच जण, कारण 3 वर्षांनी एकदा येतं म्हणजे लेकीचा हक्कच असतो. जावायला सोनं घालतात, अनारसे करतात. पहिल्यांदा कोणी चांदीचं ताट देतं, नंतर तांब्याचं ताट, प्रत्येक वेळेस तांब्याचं ताट असतं बरं का 3 वर्षाला. कोणी स्टीलचं पण देतं, ज्यांना घेणं होत नाही त्यांना. भारी चालतं. मग गेल्यानंतर चालू झालं सगळीकडं. आत्ता एक मी संदेश वाचला, म्हणजे एक मेसेज वाचला फेसबुकवरचा, आणि मला आठवलं चालेल मला आपण हे दाखवा म्हणलं बोलून. मजेशीर होते बरं का खरंच. बाहेर सगळे गेलेले असतात, जावाई पण गेलेला असतो ना त्यांच्याकडे, मग बाकीचे सगळे बाहेर कुठेतरी असंच गेलेले असते शॉपिंगला किंवा फिरायला वगैरे. मुलींची आई काही जात नाही, मग जावाई म्हणते मी पण जात नाही, बसतो मला पण. मग ते जातात सगळेजणी. मग तुम्ही का गेला नाही तो, सासूबाई म्हणतात. त्यांनी म्हणली, सासूबाई म्हणते मला खूप कंटाळा आला आणि ऊन असल्यामुळे मी नाही गेले. मग जावाई बाबा तुम्ही का गेलो नाही, मी पण असंच गेलो नाही म्हणले. तुमच्याशी मला बोलायचं आहे. म्हणून काय बोलायचं आहे माझ्याशी म्हणले त्यांनी. सासूबाई म्हणते जावायला काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी. नाही थोडंसं बोलायचं. ठीक आहे म्हणलं. मग तुम्हाला किती मुली आहेत म्हणतो. त्यांनी म्हणते मला 2 मुली. तुम्हाला तर माहीतच आहे. नाही तरी तुमच्या तोंडातून सांगा म्हणजे, तुमच्या मुखाने सांगा तुम्हाला 2 मुली आहेत मला. मग तुम्ही रोज काय करता. काय नाही म्हणली, सकाळी उठतो, आपलं रोजचे जे काम असते ते करून आम्ही असतो म्हणली. ठीक आहे म्हणली, जे असेल रोजचं रुटीन असतं आपलं तेच ठीक आहे. मग तुम्ही मुलींना फोन वगैरे काय करता का म्हणजे दिवसातून. हो करते म्हणली. तर किती वेळा. 2 वेळा करते म्हणली. किती वेळ बोलता तुम्ही फोनवर. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास बोलते म्हणली मी. ठीक आहे म्हणली. आणि काय गप्पा बोलतो. काय नाही हेच म्हणले आमच्या घरातलं काय आपलं असतं का म्हणली, म्हणजे स्त्रियांचं महिलांचं काय असतं बोलणं, स्वयंपाक झालं का, जेवण झालं का, हेच बोलतो म्हणली. तर नाही म्हणला, तुम्ही चुकीचं सांगालात म्हणला. मी माझ्या बायकोच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगचं ॲप असतं ना, ते सगळं मी फिट केले, तिला माहीत नाही म्हणला मी. हां, तर तुम्ही काय बोलता काय नाही सगळं मी ऐकतो म्हणला. तिला अजूनसुद्धा माहीत नाही म्हणलं मी ॲप ॲड केलेलं. बोलल्यानंतर मग आम्ही एकमेकांचे मोबाईल घेत असतो म्हणला. मग ते काय काय रेकॉर्ड झालं, तुम्ही काय बोलता ते सगळं ऐकलं म्हणला. तुम्हाला योग्य वाटते का म्हणलं असं सांगणं मुलीला. असं का सांगता तुम्ही. काय सांगितलं म्हणते मी की सासूशी जास्त बोलू नको, कामापुरतं बोलत जा. का असं सांगता तुम्ही. नाही वाद झाला. मग वाद कशामुळे झाला ते पण तुम्हीच सांगितलं पहिल्यांदाच, त्याच्यामुळेच वाद झालेला आहे. झालेले काय. हो म्हणते. नाही परत परत वाद होऊ दे म्हणून मी सांगितलं की जास्त बोलत जाऊ नका. ठीक आहे. आणि तुमच्याबरोबर ती अर्धा तास 1-1 तास फोनवर बोलती, म्हणजे अटॅचमेंट तिने जास्त माहेरी व्हायला पाहिजे का सासरी व्हायला. पण मुलीचं लग्न करायला नाही पाहिजे म्हणलं तुम्ही, है ना. आणि असं काय नाही म्हणते. मग अरे तुम्ही अशा गोष्टी सांगायचं नसतं, ते त्यांच्या त्याला कळू द्यायचं असतं म्हणते. तुमच्या सासरच्या लोकांशी कसं बोलायचं, सासरच्या लोकांशी कसं वागायचं, तुम्ही किती हस्तक्षेप करता म्हणले. मी सगळं ऐकलो म्हणला. आणि तुमची ती मोठी मुलगी ती सुद्धा काय सांगते की तुम्ही म्हणजे नवीनच लग्न झालेलं आहे ना त्यांचं, 6 महिने झालेलं आहे लग्नाला. 2 वर्ष तर आधी म्हणजे तुम्ही प्लॅनिंग करू नका, कशाला मूलबाळ एवढ्या लवकर होऊ देती. मग ही पण तिच्या बहिणीचं ऐकले म्हणे माझ्या बायकोने. योग्य वाटते का म्हणलं तुम्हाला. म्हणजे किती तुम्ही हे करता ना, हस्तक्षेप किती करता म्हणला त्याने. मला इतकं म्हणजे हे त्रास व्हायला लागलाय मला ह्या गोष्टीचा. पण कसं असतं म्हणला, 6 महिने झालं भांडणं बरोबर वाटत नाही म्हणला, म्हणून मी काहीच बोलत नाही म्हणला. तुमचे सगळं मी रेकॉर्डिंग
करून ठेवलं मला, सगळं ऐकलं म्हणला मी. किती काय म्हणजे एवढं बोलायचं. ती माझ्या आईशी म्हणला जास्त बोलत पण नाही म्हणला. घरामध्ये असून सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे कामापुरतच बोलते म्हणला. आईचं ऐकावं लागतं ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मुलाने आईचंच ऐकायला पाहिजे. तुम्ही चुकीचं सांगता म्हणला. हां, आता तुम्हाला मुलगा नाही, तुमचं दुर्दैव म्हणला, तुमच्या घरात काय सून येणार नाही, काय नाही, मग तुम्हाला कळलं असतं म्हणला. म्हणून तर देवाने तुम्हाला दिलीच नाही म्हणला सून, असं रागाने बोलला ते. नाही म्हणले जावे बाबा तुम्ही असं कसं बोला. हा म्हणला तुम्ही खूप म्हणजे लुडबुड करता बाबा म्हणला. आता तुमची मुलगी आमच्या घरात आली म्हणजे ती आमचा प्रपंच आहे ना, का तुम्ही प्रपंच करायला लागलात आमच्या घरामध्ये येऊन. मुलींनी काय खायचं, कसं वागायचं, काय करायचं, तिने काय विकत घ्यायचं, काय नाही, नवऱ्याला काय बोलायचं, तुम्ही काय खायचं, काय नाही, सासू काय खरेदी करायची, सासऱ्याचं काय, तुम्ही सगळं सांगता मला तिला. अहो एखादा पदार्थ नाही आला तर ती सासूला विचारण्याच्या ऐवजी फोन करून तुम्हाला विचारते, हे असं नाही, असं कसं करायचं पदार्थ. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ती तुम्हाला फोन करून विचारते. तुम्हाला म्हणता येत नाही अगं बाई तुझ्या सासूला पण येत असेल विचार, म्हणता येत नाही तुम्हाला. एक निर्लज्जपणाचा कळस गाठला म्हणला तुम्ही. ते मी मुद्दाम ना एक ग्रुपवर आणि स्टेटसला पण ठेवलेलं आहे ते, म्हणजे कळू दे म्हणलं लोकांना की मुलीचं लग्न झाल्यावर मुलीची आई किती लुडबुड करतात त्यांच्या संसारामध्ये. त्यामुळे मुलींचे खरं संसार मोडतात. आणि डायव्हर्स इतका चालू आहे ना कोर्टामध्ये, आणि त्या कोर्टामध्ये डायव्हर्स चालू आहे. पण कशासाठी येतात माहिती आहे का मुली, की मला संसार पाहिजे, माझा नवरा पाहिजे, अशासाठी येत नाहीत. माझा महिन्याला त्याचं जे इन्कम आहे मला हप्ता पाहिजे, मला भत्ता पाहिजे, म्हणजे माझं पोट कसं भागायचं. म्हणजे तुम्ही मुलीला जे काय सांगता ते त्याच्यापेक्षा त्या मुलीकडे संसार कसा चांगला होईल तुम्ही हे कधी सांगितलं नाही. पहिल्या स्टार्टला मुलीची आईच भांडण होती घरात. जेव्हा घरामध्ये मुलगी सासरी जाते 2 महिन्यात जे भांडणं होते त्या मुलीच्या आईमुळेच भांडणं होतेच. कारणीभूत मुलीची आईच असते. आणि हे आज उघडकीस आले सत्य. ते पण त्या माणसाने बायकोच्या मोबाईलमध्ये एक रेकॉर्डिंगचा ॲप करून ठेवला, म्हणजे तिनं काय बोलते ते सगळं त्यात रेकॉर्ड झाल्यामुळं. बघा तुम्ही आता विचार करा. अवघड आहे खरंच, खूप अवघड आहे. आणि मुलाच्या आईला एवढं दोष देतात, सासू अशीच आहे, तिला कळतच नाही. अरे मुलीचे वडील सुद्धा मुलाच्या वडिलांना सांगतात तुमच्या बायकोला काय कळतच नाही, काही बोलते. अरे काही वेडी का ती खरंच. म्हणजे आणि तिथं सुद्धा कोर्टामध्ये त्यांना काय नको असतंय, फक्त नवऱ्याचा पैसा. ते पैसा घेऊन ती जाऊन आईकडे निवांत राहणार. पण विचार करत नाही, समजा आई पटकन मेली, तसं तर मरू नये, 100 वर्ष जगावा. सगळ्या आया मेली नंतर त्या पोरीचं काय हाल होणार आहे, कुठली भावजण कुठला भाऊ कोण बघायला लागले. हां एखादे असते पण तरी सुद्धा नसतेत बघत. सत्य आहे बघा. कारण मलाच एक अनुभव आलेला आहे. माझ्याच घरामध्ये माझी धाकटी जाऊ दीर तर माझा बेपत्ता झालेला आहे. आई वडिलांकडे जाऊन राहिली. वडील वारल्यानंतर भावाचं लग्न झालं. भावाचं लग्न झाल्यावर भाऊ आणि भावजाई तिला रोज भांडे घासायला काम करायला लावणार. बरेच वर्ष झालं आता नवरा आला नाही म्हणून आईने मग दुसरं लग्न केलं तिचं. म्हणजे समोरचंच मी उदाहरण सांगते, असं काय नाही की तुम्हाला मी मनातच सांगते. जे मी ऐकते, जे बघते, जे उदाहरण आहे ना तेच तुम्हाला उतरवते. आता एक कसं माझं चॅनल आहे तर मला काय जे चाललंय आजूबाजूला समाजात जे पाहतो जे वाचतो तेच आम्ही उतरवत असतो. उतरवतो म्हणजे सांगतो व्हिडिओच्या माध्यमामधून. कोर्टामध्ये ड्रायव्हरचे पण खूप केसेस. आता आमची कोर्टात केस चालल्या मी नेहमी जात असते, तर तिथं प्रत्येक मुली वगैरे येतात ना. मी काय पाहिजे काय नाही, बघा ना महिन्याला पैसे द्यायचे ह्यांनी. जवान पोरगी 25-30 वर्षाची, एक मूल असतं, कुणाला 2 मुलं असतात, कोणाला तर मुलंच झालेली नसतात. अक्षरशः त्यांच्याकडनं पैसे पण घेतात महिन्याला. आणि परत दुसरं लग्न पण गुपचूप करतात.
असे सुद्धा केसेस मी पाहिलेत. आणि झालं महिन्याच्या महिन्याला पोटगी पण घेतात. म्हणजे किती फसवे गेलीत बघा. तर मला वाटतंय मुलीचा संसार व्यवस्थित जर व्हायचा असेल तर मुलीच्या आईने, मेन म्हणजे आईनी हस्तक्षेप करू नये आणि बहिणींनी तर अजिबात करू नये. कारण तिच्या संसारात लक्ष दिलं तर तिचा संसार खूप चांगला होईल, आहे ना. आत्ता माझ्या लक्षात आलं हे सगळं जे स्टेटस येतात ना, नाही असं कुठं असतं का म्हणे. काही जण काय करतात, मुलाच्या आईला दोष देतात. नाही मुलाची आईच कारणीभूत असते म्हणे. मुलाची आई कारणीभूत कसं असेल, तिला त्यांचा वंश पुढं न्यायचा असतो. मुलाचं लग्न झाल्यावर सूनबाई घरात आलेली असती. मुलगा आपला आनंदी राहावा, सून आनंदी राहावा, ती प्रयत्न करत असते. संसार सुखाचा व्हावा त्यांचा, है ना. कारण आपला जो पाया असतो का नाही आपला भक्कम, आई वडिलांनंतर त्यांचाच असतो. तर त्यांचं जर आपण त्यांना त्रास दिला, नीट वागवलं नाही, काही घरामध्ये असतं ते सुद्धा त्यांच्या वागणुकीमुळेच असतं, ते करत असतात. तर तसं मला तर वाटते कुठलीच आई असं करू शकणार नाही. अगोदर काळामध्ये होतो, जाच करायचे, जेवायला साधं द्यायचे, किंवा सांगत होते ते जुन्या बायका सगळं व्हिडिओ, आम्हाला खायला द्यायचे नाही, सणासुदीला पोळीच द्यायची नाही, डोक्याला तेल द्यायचे नाही, लावाला दिवसभर काम करून घ्यायचे, असं अगोदरच्या काळात होतं. आता काळ खूप बदललेला आहे आता. तर एक जण होतं बघा, ते म्हणते नाही सासूबाईच माझी हे. अगं तसं नाही, सासूबाई तर उलट राहा, मुलाची जी आई असते ना ती तर खूप स्वप्न बघत असते की आपल्या मुलाला मुलं व्हावी, आपले वंश पुढे जावा. मुलाचं वाटोळं करून काय तिला मिळणार आहे सांगा. हा, मुलगा तसा वागत असेल, नशेडी असेल, दारुडा असेल, आई बापाला त्रास देत असेल, मग ती म्हणत असेल ह्याचा काय उपयोग आहे मला. ज्या मुलापासून आईला बापाला सुख नाही तर ती आई तशी म्हणणारच. कारण तो मुलगा आई बापाच्या जीवावरच खातो, तर त्या आईला काय सुख आहे, मग ती आई म्हणणारच काय तुमचा उपयोग आहे, जावा घराच्या बाहेर, बोलणारच ती आई सुद्धा, बरोबर की नाही. पण जर मुलं चांगली असली, जर आई वडिलांची जी मुलं निपजली चांगली, तर किती कशाला भांडणं होतात. भांडणं होऊ शकत नाही. इतकं तुमच्या डोक्यामध्ये असं घर केलेलं आहे ना, त्याला काय म्हणतात, माइंड फ्रेश म्हणतात त्याला, त्याचं नाव आहे तसं. तो सगळं माइंड आहे ना फ्रेश करत असतो ते सारखं सांगून. म्हणून ती सगळं मुली ऐकत असतात. कारण लहानपणापासून मुली आईकड, आपल्या बहिणीकडे राहिलेले भरपूर वर्ष अगोदर राहिलेले असतात, 25 वर्ष 30 वर्ष. पण राहिलेली जर 100 वर्ष जगत आहेत, 70 वर्ष ते नवऱ्याच्या घरात राहतात, म्हणजे जास्त कोणाकडे राहतात, है की नाही, नवऱ्याच्याच घरी राहतात. आता एक वाचून मला आठवलं आला, म्हणलं हे काय सांगून तर द्यावं. म्हणलं खरंच खूप छान त्या माणसाने प्रश्न केलेले आहेत. खूप, मला तर खूप आवडला तो लेख. म्हणजे त्यांनी संदेश पाठवलाय की हे असं खरं आहे, त्यांनी खरं त्यांचं सांगितलं त्यांनी. तर प्रत्येक आपल्या आपल्या मुलींनी संसाराकडे लक्ष द्यावा. आपलं सासू सासरे, घरातले दीर जाऊ नणंद जे का असतात त्यांचं स्वागत करावं. त्यांचं आपणच घरात हसत मुखाने राहिल्यावर आपणच गैरसमज करून घ्यायचं नाही. हां ठीक आहे बोलले असतील, हां ठीक आहे. तुमच्याही तर अंगावर येते तुम्हाला मारायला, शिव्या देते घाण हां. आणि तुम्हाला सासून जरा जरी 2 गोष्टी बोलले तर एवढा राग येतोय, तुम्ही घर सोडून पळू जातात, है ना. आणि काही ठिकाणी तर बघा आता घरात काम करायचं ना, कितीही बायका कामाला राहू द्या, आपलं स्वतःचं तर आंघोळ करावं लागलं, आंघोळीचे धुतलेले कपडे धुवायला टाकावं, काहीतरी काय करावं लागते काम, गादीवर बेडशीट तर हांतरावं लागते. पण घर आहे, संसार आहे म्हणलं काम करा. राजाची बायको, राणी, देवाचे देव, ते काय म्हणतात सगळं देवी, त्यांनी काम केलेलं आहे एवढं, कसलं आपल्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे त्यांनी. मग त्यांचे बाप काय म्हणते, आमच्या पोरीला ना तुम्ही मोलकरीण करून ठेवा. अरे बाबा, मग लग्नच कशाला केला, पोरीचं लग्नच करायचं नाही, घर जावाई करून घ्यायचा, सगळ्यात सोपं. काहीही बोलायचं, म्हणजे ताळमेळच नाही, असं विचारच करायचं नाही की आपण काय बोलतोय. आपल्या मुलीच्या सासरची लोक आहेत, त्यांना किती मान सन्मान द्यायला पाहिजे. ते तर शून्य बुद्धी, म्हणजे काहीच नाहीये त्यांना. अरे मुलीच्या सासरचे लोक, आपली मुलगी त्यांच्या घरी दिली, आपण कायमची तुमच्या घरी ठेवणार असेल तर वेगळं आहे,
पण आपण मुलगी दिली म्हणजे 25-30 वर्ष तुम्ही सांभाळणार, 30 वर्ष राहिलेली 70 वर्ष सासरी राहणार, तिला मुलं होणार, त्यांचा वंशच पुढे जाणार असं बोलतात मुलीच्या सासरच्या लोकांना. काहीही बोलतात, मनाला वाटतं ते बोलतात. भांडणं लावायचं, मुलींना सारखं सारखं माहेरी घेऊन जायचं. आणि असं पण नाही, अकराळ विक्राळ करून 11 स्थळपणा, त्यात काही सुद्धा तथ्य नसतं. जसं काय हात पाय बांधून नवऱ्याने सासरे मारलंच पोरीला असं. पहिल्याचा काळ मग बराबर होते मला वाटतंय. पहिल्याच्या काळी तसं करत होतं, कोण ऐकून पण घेत नव्हतं. आई वडील मनाचे लग्न करून दिले, जा तू तिथंच मर. आताचा काळ तसा नाही, बदललाय. मुली शिकायला लागलेत आता, चांगली गोष्ट आहे, शिकायला लागलेत. शिक्षण घ्यायलाच पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, मी पण म्हणते. आणि मला आणखीन एक खूप दुःख वाटतं, काही जण म्हणायचे हिला काय मुलगी नाही, काय कळतं का नाही. अरे नाही, आता मला वाटतं मला 3 मुलं आहेत म्हणजे 3 सून आहेत. येणारा आपल्या घरी मुलीच राहणार, त्या उलट बरं आहे म्हणलं मी. मग मुलीला आपण पाठवून तर देतो, माझ्याकडं तर कायमचे त्या राहणार, असं काय नसतं. हां, काही वेळेस आता धोंडेदान आलं मला थोडं दुःख होतं की देवा, मला पण माझी मुलगी मला रोज फोन केली असती आणि म्हणली असती की खरंच आई तू कशी आहे, काय खरं एखादा 1-2 मिनटं लई झालं मी तर बोलले असते. मला पण जास्त बोलायला आवडत नाही फोनवर, अजिबात आवडत नाही मला जास्त फोनवर बोलायला. बरं आहे का, खाल्ली का, जेवली का, पिली का, झालं एवढं 2-3 गोष्टी बोलल्या असतील. काय महत्वाचं असतं ते सुद्धा 1 मिनिटात संपवलं असतं. मी विचारले असते, बोलले असते. मी पण 3 वर्षांनी धोंडेदान केलं असतं, जावायला बोलवलं असतं, स्वागत केलं असतं. जावायनं तर तिच्या सासूला सासऱ्याला बोलवलं असतं, घरी जेवणाचं आमंत्रण दिलं असतं. त्यांना येऊ दे ना येऊ दे, पण आपण आमंत्रण तर द्यायला पाहिजे की नाही, है ना. एवढी बुद्धी नसती ना लोकांकडे, त्यांना फक्त घ्यायचं पडलेलं. काय काय लोकांना फक्त घ्यायचं पडलेलं असते, का कोण हे काय आणते का, ते काय आणते का, झालं असं असतं. तर हे तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा. आणि ते मी जर कोणी पाहत असेल तर स्टेटसला खूप छान टाकलेलं आहे स्टेटस. मी काय स्टेटस कोणी पाहिलं हे स्टेटस हे पण मी कधी पाहत नाही. कधी तर पाहते पण पाहतच नाही शक्यतो, मला वेळ पण नसते. मला व्हिडिओ बनवायचे असेल आणि त्याच्यामुळं मला वेळ नसतो. मी असंच आवडलं की एखादा लेख काय तर व्हिडिओ फोटो टाकून देते बस. तर तुम्हाला सांगते मी, जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करा, मी सांगते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमचं अजून एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. चला मग बाय. धोंडेदानाच्या शुभेच्छा. धोंडेदानच ना, अधिक महिन्याच्या.